परब्रह्म म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांच्यासोबत आपण गुरुंची तुलना करतो, कारण गुरु हे आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग असतात. असं म्हणतात की आई ही आपली पहिली गुरु, पण आपण एका श्लोकामध्ये म्हणतो गुरु तातमाय गुरु विन जगी थोर काय गुरुवे नमा, म्हणजे आईची म्हणजे गुरुची तुलना आपण आईसोबत करतो. म्हणजे जी व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये आईप्रमाणे माया करते आणि आपल्याला घडवते ती म्हणजे गुरु. गुरुचं आपल्या आयुष्यामध्ये एक अडळस्थान असतं. वेगवेगळ्या जीवनाच्या टप्प्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये असेच नवीन गुरु येत असतात. तसेच आपल्या आयुष्यामध्ये गुरु आले ते म्हणजे दत्ता सर आणि यशवंत सर. आपण म्हणतो की यशवंत हा एक परिवार आहे, पण मी म्हणतो की यशवंत हा एक वटवृक्ष आहे आणि त्या वटवृक्षाचं मूळ जर कोण असेल तर ते म्हणजे दत्ता सर. मुळाशिवाय झाड उभं राहू शकत नाही, तर दत्ता सरांशिवाय यशवंत उभं राहू शकत. धन्यवाद सर. म्हणजे काय म्हणतो, तालाच्या प्रत्येक ठोकामध्ये एक नाविन्याचं बीज रोवणारा माणूस म्हणजे दत्ता सर. आयुष्य म्हणजे वर्षावर आपण गुरुकडून ग्रहण करतो, पण गुरुला आपण काही देत नाही. पण गुरुपौर्णिमा शिष्याचा दिवस आहे, त्या दिवशी आपण गुरुला एक परोपकार भेट करतो. सो आज सर नवीन मेंबर जुने मेंबर सर एक छोटा सत्कार सर गुरुपौर्णिमा नवीन मेंबर काय म्हणू शकत नाही सर. तर यशवंतची शान उभी आहे तुमच्या नेतृत्वात. केवळ मास्टर नाही तर तुम्ही आम्ही वादकांचा देव आहे. तुम्ही असलास की आम्हा वादकांचा पथकांचं बल वाढतं. ही नाद नुसता फक्त कानात नाही आमच्या काळजात वाजतो. तुम्ही केवळ वाजवायला शिकवलं नाही, तुम्ही वाद्याला मान द्यायला शिकवलं. ढोलताशा पूजाही योग्य शिकवलं. तुम्ही वाद्यांच्या पाठीमागं संस्कृती जपली आणि तीही आम्हाला जपायला शिकवली. तुम्ही एकीचे खर अर्थ आम्हाला शिकवलं आणि तुम्ही वादकासोबत हसताना पाहिलं. रागवताना तर आता तरी पाहिलेलं नाही आणि थोडंफार कुठे चूक वगैरे राहतं, ठीक आहे, राग तर येणारच आपलं वादक म्हणजे आपलं पथक वगैरे आहेत म्हणजे वादकासोबत. कधी मित्रासारखं बोलताना पाहिलं तर कधी वडिलांसारखं वागताना पाहिलं. एकत्र खाणं एकत्र वाजवताना पाहिलं. पहिला आहात आराधी आणि भजनी टेकामध्ये जी आनंद घेता तुम्हाला पाहिलं सर.